त्या आयुष्यात काही लोकांनी ज्यांनी चांगले ठसे उमटवले, त्यांच्या आयुष्याला ज्यांनी घडवलं, पण ती लोकं आज ह्या जगात नाही आहेत. तर ही व्यक्ती कशा होत्या, त्यांनी त्यांच्या आयुष्यात कशी धडपड केली, काय अवघड क्षण आले आणि त्यांनी कसं त्याच्यावर पार करून पुढे गेले. आणि ओव्हरऑल आपण मोठ्या लोकांची ऑटोबायोग्राफी असते, मोठ्या मोठ्या नेत्यांची लिहिली जाते, पण आपल्या ओळखीच्या लोकांबद्दल लिहिलं आणि ते पुढच्या पिढीला कळावं की एक्झॅक्टली कसं होतं, ह्याच्याकरता प्रयत्न आहे. आयुष्यात त्यांच्यात फार महत्त्वाचा ठसा अर्थात माझ्या आजीचा होता. माझ्या आजीबद्दल लिहिलं आहे, आजोबांबद्दल लिहिलं आहे, मीनात्याबद्दल लिहिलं आहे, त्यांच्या मामांबद्दल लिहिलं आहे. आणि हे सगळे त्यांनी गोष्टी एक सांज सावल्या अशा पुस्तकात ते लिहिलेलं आहे. शब्द पण फार चांगला निवडला आहे, सांज सावल्या. त्यांना म्हणायचं असं आहे की संध्याकाळची सावली जी निष्ठत जात असते, तशी ही आयुष्यात ही लोकं आमच्यात आली आणि निष्ठून थोडक्यात पुढे गेली. तर त्यांची आठवण म्हणून ही पुस्तकं त्यांनी लिहिलेली आहेत. आज आपण या तिन्ही पुस्तकांचं इथे प्रकाशन करणार आहोत. मी म्हटलं मला दोन पैलूमध्ये बोलायचं आहे. पहिला पैलू तो पुस्तकांच्या प्रकाशनाचा होता आणि दुसरा पैलू मला बोलायचं आहे की बाबा काय आहेत. कारण मी म्हटलं त्यांची 70चं आज फंक्शन आहे. 70 माझ्या बाबांना काहीतरी मी एक मोठी पार्टी दिली असती, 100 लोकांना जेवायला बोलवलं असतं, तर ती काय त्यांची पार्टी झाली नसती. घरी माझे वडील कसे असतात, घरी माझे वडील कंटिन्युअस वाचन करत असतात, काहीतरी लिखाण करत असतात. कुठला तरी न्यूजपेपर, कुठलं तरी आउटलुक मॅगझिन, कुठलं तरी इकॉनॉमिक टाइम्स, कुठलं तरी मराठी पेपर वाचत असतात. त्याच्यातला रिलेव्हंट कुठला तरी कॉलम ते हायलायटरनी मार्क करत असतात आणि त्या माणसाला तो झेरॉक्स करून पाठवायचा. आजकाल व्हॉट्सॲप करून पाठवतात, पण पूर्वी ते झेरॉक्स करून पाठवते. सध्या व्हॉट्सॲपवर पण फार बिझी असतात. सकाळी सकाळी गुड मॉर्निंग असतं. ते कंटिन्युअस कुठल्या तरी नादात रममाण, मी लिहिलं इथे, माझ्या एक छोटीशी नोट केली की धुंदीत असतात. नातवंडांबरोबर खेळत असतात. उद्या या येणाऱ्या शनिवारी मी अभिषेक आणि रायना आणि निहारिकाला कुठली गोष्ट सांगणार, त्या गोष्टीचा त्यांचा अर्थ काय, मॉरल काय, ह्याची तयारी करत असतात. त्यांच्याकरता क्विज बनवत असतात. त्यांच्या लेवलला जाऊन त्यांचा घोडा बनत असतात आणि त्यांची इनफॅक्ट बालगीतं त्यांच्याकडनं बोलवून घेतात आणि म्हणून घेतात. फार आवडतं जेव्हा अभिषेक काहीतरी आंबा आणि थांबाचं काहीतरी रायमिंग करतो, ते नोट करत असतात. असे एक कंटिन्युअस एका विचारात रममाण झालेले माझे वडील असतात. इनफॅक्ट हे जेव्हा मी लिहिलं आणि ही दोन्ही गोष्टी मी लिहिली, तेव्हा मला असं रिअलाईज झालं की चार्टर्ड अकाउंटन्सी हा त्यांचा छंद आहे, वेळेस हा त्यांचं मेन प्रोफेशन आहे. चार्टर्ड अकाउंटन्सी ते थोडाफार टाईमपास किंवा फिनान्शियल गेन्स करतात. पुस्तकं लिहिणं, वाचणं, रीडिंग करणं आणि आयुष्यात लोकांच्या आयुष्यात इन्वॉल्ड राहणं, हाच त्यांचा खरी पर्सनॅलिटी आहे. ह्याच पर्सनॅलिटीमधनं बालगीते झाली, ह्याच पर्सनॅलिटीमधनं शब्द फुले झाले, ह्याच पर्सनॅलिटीमधनं सांज सावल्या पुस्तक झालं. बॉब मार्ली नावाचा एक सिंगर होता, त्यांनी एक असं वाक्य लिहिलेलं, लिव्ह वॉट यू लव्ह अँड लव्ह वॉट यू लिव्ह. आयुष्यात त्याच्यावर प्रेम करा आणि आयुष्य तसं जगा आणि जे जगताय त्याच्यावर प्रेम करा. माझे बाबा पूर्णपणे ह्या आयुष्यावर, त्यांच्या या लिखाणावर, त्यांच्या या साहित्यावर त्याच्या प्रेम करतात आणि तेच प्रेम ते जगतायत आणि तोच आज त्यांचा हा सोहळा आहे. हे आजचा सोहळा हा बाबांच्या 70चा, त्यांच्या पुस्तकांचा, त्यांच्या प्रकाशनाकरता सोहळा आहे. हा सोहळा माझ्या वडिलांचा आहे, ज्यांना सगळे तुम्ही आवडीने बाबा म्हणता. हा इक्वली सोहळा माझ्या आईचा आहे, कारण ही सगळी पुस्तकं, ही सगळी पत्र तुमच्याकडे पोचण्याच्या आधी माझी आई वाचत असते आणि माझी आई त्याच्यावर काहीतरी टिप्पणी देत असते. ती टिप्पणी खूपदा खोडली जाते. बाबांना कित्येक वर्ष वाटायचं आईला साहित्य वगैरे काही कळत नाही, हे तू राहून दे, तुला काही कळू नको. पण आयुष्य कंटिन्युअस आईची साथ त्यांना गेले कित्येक वर्ष आहे. ह्या दोघांचा हा सोहळा, ह्या सोहळ्याला तुम्ही सगळेजण आवर्जून आलात, ह्याच्याकरता मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. मी एरवी जनरली खूपशा सोसायटी मीटिंग्स किंवा कुठल्या असोसिएशन्समध्ये बोलत असतो, पण बाबांनी मला 8 मिनटं दिली आणि सांगितलं हे बोलायचं आहे. तर बाबांनी मला मराठीत खूप काय लिहून दिलेलं की असं बोलायचं आहे. आणि यशोधन तेव्हा मजेत बोललेला, बाबा तुम्ही कशाला लिहिताय, तो त्याला हवं तेच बोलणार आहे. तर मी मला हवं तेच बोललेलो आहे, कारण मला तुमचे अवघड शब्द बोलणं फार अवघड जातं, त्याप्रमाणे मी ते बोललेलो नाही. आणि वेगळ्या वेगळ्या पर्सनॅलिटीची मगाशी बोललं गेलं, त्या काही गोष्टी राहिल्या बोलण्याच्या. बाबांच्या ह्याच्यात चेंबूर नागरिक, बाबांच्या ह्याच्यात लोकांची कौतुकं करणं, ॲस्ट्रॉलॉजी, सिक्स सेन्स असणं, लोकांना वेगवेगळे छंद असतात, त्याच्यात हे त्यांचे छंद आहेत. थोडक्यात ह्या सगळ्या गोष्टी हे आयुष्यात ते लोकांना टच करतात. टचिंग पीपल इज हिज हॉबी.
इनफॅक्ट टचिंग पीपल इज हिज नंबर वन आय वुड से ॲसेट. असेच माझे हे वडील आहेत. अजून एक अँगल सांगतो आणि तो शेवटचा अँगल आहे. बाबा 8 मिनटं संपायला आलेली आहेत. माझे बाबा फक्त तीच कामं करतात जवळजवळ ज्या कामात प्रॉफिट नसतो. गेले कित्येक वर्ष आम्ही जेव्हा धंदा करतोय, काम करतोय, तेव्हा मी रिअलाईज केलं आणि बाबा, अरे बाबा तुम्ही काय करत असता, तुम्ही हे काय करत नाही, हे सोपं होतं, हे का नाही केलं. माझे बाबा मला वाटतं ते प्रत्येक गोष्ट तीच करतात ज्याच्यात आयुष्यात प्रॉफिट किंवा पैसा किंवा हे नसतं. ते वेदर मिनात्याची पेन्शन करता इंद्रजितला पेन्शन मिळेल म्हणून धडपडत जाणं, किंवा इथे अरुणा मावशी बसली आहे तिच्या मँगलोर रिफायनरीचे शेअर्स करता कुठेतरी रजिस्ट्रारकडे जाऊन करणं, अशा अनेक गोष्टी ते करत असतात ज्याच्याने ते लोकांची कामं आणि कार्य पूर्ण करतात. अशा ह्या माझ्या वडिलांचा आज उत्सवाला तुम्ही आलात. आज ह्याच्याकरता प्रमुख पाहुणे जे लोक आलेत त्यांना मी स्टेजवर बोलवतो. आपले कवी अशोक नायगावकर, गीतकार आलेत यावरती, गीतकार अशोक पत्की, हां संगीतकार, आणि दिनकर गांगल आणि लेखिका गिरिजा कीर. हे इतक्या वेळ तुम्ही ऐकलं ते माझं भाषण होतं. आता बाबांनी लिहिलेलं भाषण बघा आणि तुम्हाला अर्थ फरक जाणेलच. शारदेच्या मंदिरात आता शारदास्तवाने सुरुवात करूया. मी अर्चना शहाणे यांना बोलावतो. अर्चना नात्याने बाबांची भाचीसून, पण पुणेकर असूनही हक्काने काही सांगावे अशा स्वभावाची. फिजिओथेरपिस्ट आहे. असणाऱ्या अर्चनाला सुरुवातीपासूनच गाण्याची आवड. ग्वाल्हेर घराण्याची सुप्रसिद्ध गायिका वैजयंती जोशी यांच्याकडे गेली 20 वर्ष ती शास्त्रीय संगीत शिकत आहे. सध्या ती संगीत विशारद या अभ्यास करत आहे. अनेक मैफिलीतून तिने नाट्यसंगीत, बंदिशी तसेच भावगीतांचे यशस्वी सादरीकरण केले आहे. अशी ही अर्चना आता सादर करत आहे शारदा स्तवन. जय शारदे वागीश्वरी, जय शारदे वागीश्वरी, विधि कन्यके विद्याधरी वागीश्वरी, वागीश्वरी, जय शारदे वागीश्वरी. ज्योत्स्ने परी कांती तुझी, ज्योत्स्ने परी कांती तुझी, मुखरम्य शारद चंद्रमा. ज्योत्स्ने परी कांती तुझी, मुखरम्य शारद चंद्रमा. उजळे तुझ्या हास्यातुनी, उजळे तुझ्या हास्यातुनी, चारी युगांची पौर्णिमा. तुझिया कृपेचे चांदणे, तुझिया कृपेचे चांदणे, नित बरसुदे आमुच्या शिरी, नित बरसुदे आमुच्या शिरी. वागीश्वरी, जय शारदे वागीश्वरी. वीणेवरी फिरता तुझी, वीणेवरी फिरता तुझी,
चतुरा कलावय अंगुली चतुरा कलावय अंगुली संगीत जन्माये नवे संगीत जन्माये नवे जडता मतीची भंगली उन्मेष कल्पतरुवरी उन्मेष कल्पतरुवरी बाहेरून आल्या मंजिरी बाहेरून आल्या मंजिरी वागीश्वरी जय शारदे वागीश्वरी विधि कन्यके विद्याधरी वागीश्वरी वागीश्वरी जय शारदे वागीश्वरी वागीश्वरी वागेश्वरी. आता स्टेजवरती आपल्या अतिथींचं मी स्वागत करतो आणि यशोधनला रिक्वेस्ट करतो की त्यांना एक आम्ही स्वतः बनवलेली भेटवस्तू त्यांना द्यावी. कवी अशोक नायगावकर, संगीतकार अशोक पत्की, लेखिका गिरिजा कीर आणि पत्रकार दिनकर गंगल. याच्या पुढच्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आता पद्मिनीकडे आहे, त्याच्यामुळे माझा मराठीतला कार्यक्रम संपलेला आहे. नमस्कार. पहिलं पुस्तक ऐकू येतं ना? पहिलं पुस्तक आजीच्या हातात दुधाची साय. ह्या बालगीताबद्दल थोडंसंच सांगते मी, कारण माझे दीर धनंजय सांडूनी भरपूर बोलले आहे त्याच्याबद्दल. तर हे पुस्तक आमच्या आनंद सांडूंच्या नातवंडांना खूपच आवडतं. त्यांच्यासाठी ह्या कविता केलेल्या आहेत. दर शनिवार रविवारी 11-12पर्यंत बाबा त्यांना गोष्टी गाणी असं सगळं सांगून रमवतात आणि त्याच्यामुळे ते शुक्रवारपासून थांबलेले असतात की कधी एकदा शनिवार येतोय आणि ते वर जाऊ शकतील. तर आपण पहिलं निहारिकाचं ऐकू बालगीत. तर निहारिकाला मी बोलवते स्टेजवर. ती जे बालगीत म्हणणार आहे त्याचं नाव आहे एक भांडण हसरं. तर हे आजी आणि आजोबांच्या मधलं संवाद आहे, तर बघूया. माझं नाव निहारिका. मी कवितेचं नाव आहे एक भांडण हसरं. एक भांडण हसरं. आजी बोलते एक, आजोबा ऐकतात दुसरं. आजी बोलते तुमच्यासाठी केलं आहे गरम गरम सूप. आजोबा म्हणतात भात कुठे, कशाला देतेस तूप. आजी म्हणते पोळी लागते, जरा तुम्ही 1 मिनिट थांबा. आजोबा म्हणतात नीट बघून दे मला, चांगला पिक्का आंबा. आजी म्हणते बाजारातून आणले तुमच्यासाठी कोबी. आजोबा म्हणतात किती कपडे साठलेत, केव्हा यायचा धोबी. आजी म्हणते वय झालंय, कानाला लावा यंत्र. आजोबा म्हणतात आत्ता कशाला, पूजेच्या वेळी म्हणीन सगळे मंत्र. आजी म्हणते डाळिंब कापते, चटकन देता का जरा चाकू. आजोबा म्हणतात कधी यायची तुझी शशिकला काकू. असं चालतं आमच्या घरी एक भांडण हसरं. आजी बोलते एक, आजोबा ऐकताच दुसरं. आता मी अभिषेक आणि निहारिकाला बोलवते. तर ते म्हणणार आहेत मक्याचा भुट्टा.
माझं नाव आहे अरायना सांडू. अभिषेक राणो. मी आता मक्याचा मक्याचं तिखट थोडासा एक मिनिट थांबा, आता जोरात बोला, मी धरतो. थोडस तिखट थोडस खट्टा, चला चला खायला मक्याचा भुट्टा. अभिचा फ्रेंड हट्टी, मग अभि घेतो कट्टी, पण थोड्याच वेळात घेतो त्याच्याशी बट्टी. आज शाळेला सुट्टी, आबांची गोष्ट मोठी, काका होतो शिट्टी, इली आहे खट्टी. अरुची मैत्रीण बिट्टी, अभिचा मित्र शेट्टी, गडबड करू नका दादा जोडाय पट्टी. नंदूजी काढते साडीवर पुट्टी, आबा वाटून देतात सगळ्यांना खाऊ 50-50. झाला का खाऊ मक्याचा भुट्टा, जास्त नका खाऊ पाण्याचा तुटेल पट्टा. आज बाबांची 3 पुस्तके प्रकाशित होत आहेत. पहिलं बालगीते, दुसरे शब्दफुले ही अंतरीची, आणि तिसरे सांज सावल्या. तिन्ही पुस्तकांचे विषय वेगळे, स्वरूप वेगळे आहे. माझ्या मनात एक विचार आला. पहिलं जे पुस्तक आहे ते निरागस भाबडे असणारे बालपण, दुसरे पुस्तक सुखद झेलणारे, दुःख भिडणारे, उमेद जागी करणारे तरुणपण, आणि तिसरे गतस्मृतींच्या अनुभवांनी उतारणारी वाट उजळवाणारी उत्तरायण. तर आपण आता पुस्तक प्रकाशनच्या तिथे वळू. मी परत पुस्तकांची नावं घेईन. आता मी स्टेजवर नीरव शहा, नितीन बने आणि निहारिका सांडूला आमंत्रित करते. आजीच्या हातात दुधाची साय जे पुस्तक आहे त्याच्यावरचं जे सगळं ड्रॉइंग केलेलं आहे हे निहारिकाने केलं आहे, म्हणून तिच्या कौतुकाकरता निहारिकाला बोलवत आहोत. आणि सांज सावल्यावरचं पेंटिंग हे निहारिकानेच केलेलं आहे. नितीन बने आले तिथे आणि नीरव शाह नाही, ॲक्च्युली ते दोघं नाही आलेत. त्यांच्या दोघांच्या हेल्पनी हे सगळं प्रिंटिंग आणि सगळं एंटायर कलेक्शन झालेलं, म्हणून त्यांचासुद्धा एक सत्कार होता. बाबांनी कौतुकांच्या यादीत अभिषेक आणि आरायणाचंही नाव लिहिलेलं आहे. त्याच्या कारण त्यांनी प्रकाशनाचं नाव अभि आरायणा असं प्रकाशनाचं नाव दिलं आहे, त्याच्यामुळे त्या दोघांनाही वरती बोलवतो.
निहारिकाला आईंनी भरलेली ओढणी देतोय. तिने इतकं सुंदर चित्र काढलेत पुस्तकांवर.